नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्रामध्ये सेंट्रल रेल्वेच्या पिंक बुक 2025-2026चे बजेटमध्ये कोणत्या नवीन रेल्वे मार्गाला किती बजेट मिळालेले आहे ते आज आपण पाहूया. तत्पूर्वी जर आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सुरुवातीला आपण महाराष्ट्रात ज्या नवीन रेल्वे लाईन्स कन्स्ट्रक्ट होत आहेत त्याबद्दल पाहूया. पहिली आहे वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गासाठी आपल्याकडे 306 कोटी रुपये आलेले आहेत. त्यानंतर दुसरी रेल्वे लाईन आहे जी अतिशय चर्चेमध्ये आहे, ती आहे मनमाड ते इंदोर आणि ह्या रेल्वे मार्गासाठी 270 कोटी रुपये पिंक बुकमध्ये बजेटमध्ये मिळालेले आहेत. त्यानंतर तिसरी आहे पाचोरा जामनेर बोदवड. आपल्याला माहीत असेल की जी अगोदर मीटर गेज किंवा नॅरो गेजची ट्रेन होती त्याला गेज कन्व्हर्जन करत आहेत आणि तिथे आपल्याला 164 कोटी रुपये मिळालेले आहेत. त्यानंतर जी नवीन रेल्वे लाईन आहे सोलापूर ते धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद, ह्या रेल्वे लाईनसाठी जवळपास 150 कोटी रुपये पिंक बुकमध्ये मंजूर झालेले आहेत. त्यानंतर रेल्वे लाईन आहे धुळे नारदाना, ह्यासाठी 128 कोटी रुपयांची तरतूद आहे. अहमदनगर ते परळी, आता ही रेल्वे लाईन आपल्याला माहीत असेल की बीडपर्यंत तर पूर्ण कंप्लीट आहे. त्यानंतर बीड ते वडवणी हे सुद्धा काम झालेलं आहे आणि वडवणीपर्यंत ही लाईन पूर्ण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर ह्या रेल्वे लाईनसाठी अजून 103 कोटी रुपये आलेले आहेत. त्यानंतर जालना ते जळगाव ह्या अतिशय नवीन रेल्वे लाईनसाठी 91 कोटी रुपये आलेले आहेत, जी अगोदर छत्रपती संभाजीनगरवरून होणार होती. त्यानंतर कल्याण ते मुरबाड हे आपल्याला माहीत आहे बऱ्याच दिवसाचा प्रलंबित विषय आहे आणि ह्या रेल्वे लाईनसाठी थर्ड घाट प्रोजेक्ट म्हणतो, त्या थर्ड घाट प्रोजेक्टसाठी फक्त 40 कोटी रुपये इथे आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर रेल्वे लाईन आहे बारामती ते लोणंद, त्यासाठी 13 कोटी रुपये. फलटण ते पंढरपूर ह्या मार्गासाठी सुद्धा फक्त 8 कोटी रुपये मिळालेले आहेत. आता आपण डबल रेल्वे लाईनबद्दल पाहायला गेलं तर तिथे फक्त मनमाड ते दौंड हे जे चालू आहे डबलिंग, तिथे 268 कोटी रुपये आपल्याला मंजूर आहेत. त्यानंतर आपण थर्ड रेल्वे लाईनसाठी सुद्धा निधी आलेला आहे ते बघणार आहोत. त्यामध्ये आपण वर्धा ते बल्लारशहा 358 कोटी, नागपूर ते इटारसी 190 कोटी, वर्धा ते नागपूर 156 कोटी, कल्याण ते कसारा 113 कोटी, भुसावळ ते वर्धा 90 कोटी आणि इगतपुरी ते मनमाड या मार्गासाठी 31 कोटी रुपये आलेले आहेत. आपल्याला ही माहिती आपले एक सबस्क्रायबर शुभम यांनीच दिलेली आहे. त्यानंतर चौथी लाईन, आता महाराष्ट्रात काही ठिकाणं अशी आहेत जिथं चौथी लाईनसुद्धा कन्स्ट्रक्ट होत आहे, म्हणजे काही ठिकाणी रेल्वेसुद्धा नाही आणि काही ठिकाणी चौथी लाईन होत आहे. तर ह्या चौथ्या लाईनमध्ये वर्धा ते नागपूर जे बघितलं आपण तिथे 205 कोटी रुपये, जळगाव मनमाड जी फोर्थ लाईन आहे त्यासाठी 178 कोटी रुपये आलेले आहेत. आणि आता आश्चर्याची बाब म्हणजे जळगाव भुसावळ ही 5व्या लाईनचं सुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे जर आपल्याला माहीत असेल तर, आणि त्यासाठी 72 करोड रुपयाची तरतूद आहे. म्हणजे एकीकडे काही रेल्वे मार्गांना निधीसुद्धा मिळत नाही आणि काही ठिकाणी 5वी रेल्वे लाईन आहे. ठीक आहे, असो. बट हे जे आहे सर्व हे पिंक बुक 2025-26चं बजेट आहे सर्व रेल्वे मार्गाचं. आपलं काय म्हणणं आहे यावर थोडं आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.